फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद केलवा तुमची महरजी बसराजी हॅलो एव्हरीवन. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्ही बघतातच आहात की इकडे कबड्डीच्या मॅचेस चालू आहे. तर आपल्या सिन्नरमध्ये राज्यस्तरावरती मॅचेस भरल्या होत्या. तर अगोदर पण 2 दिवस खूप छान असे प्रोग्राम होते, बट ड्यू टू सम रिझन आम्ही गावी गेलो होतो आणि जे की मला तुमच्यासोबत शेअर पण करायचं होतं पण नाही करता आलं. सो मग आम्ही आज लास्ट डे होता, इकडे 5 दिवसाचे सर्व काही प्रोग्राम्स होते. तर आम्ही लास्टच्या दिवशी आलेलो. इकडे कबड्डीची फायनल चालू होती आणि खूप छान मस्त असा माहोल रंगला. चषक आणि चषकातून सन्मानित करण्यात येते 2026 चा शिवचषकाचे विजेते उदयभाऊ सांगळे आणि सह्याद्री युवा मंच, सह्याद्रीचे शिलेदार लागलेला हा रत्नागिरीचा संघ जबरदस्त खेळी करत 25 जिल्ह्यातला 4था क्रमांक रत्नागिरी. चे शिवचषकचे विजेते ठरले अहिल्यानगर. खूप छान अशा इकडं मॅचेस रंगल्या होत्या आणि आपल्या सिन्नरकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. यानंतरनं खूप छान सुरेख असा लावणीचा मस्त असा प्रोग्राम झाला, तोही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघत राहा. खरं तर आपल्या सिन्नरमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा भरते आणि ते पण उदय भाऊजी सांगळे यांच्यामुळे. तर त्यांना खरंच आपण थँक्यू केलं पाहिजे, कारण की राज्यस्तरीय स्पर्धा ही सिन्नरमध्ये भरते. तर आपल्या सिन्नरकरांसाठी नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ज्याचा आनंद आपल्याला घेता येत आहे. मुंबई शहर या ठिकाणी गाथा देखील मस्त असा आनंद घेत होती मॅचचा. आणि खरं तर अशा ठिकाणी आपण लहान मुलांना पण नेलं पाहिजे, त्यांच्यामध्ये पण ती आवड निर्माण होते असं मला वैयक्तिक वाटतं. सो आम्ही गाथाला पण नेलं होतं सोबतच. आणि सिन्नरमध्ये इतकी छान भव्य दिव्य स्पर्धा होते हे बघून खरंच खूपच छान वाटलं. आणि खूप छान राज्यस्तरीय स्पर्धेत जे प्रो कबड्डीमध्ये खेळाडू खेळतात ते सर्व काही इथं आलेले होते, ज्यांना की सिन्नरकरांना लाईव्ह बघता येत होतं. त्यांना बघण्यासाठी खूप अशी गर्दीही जमलेली होती, जी की तुम्ही बघतातच आहात. या ठिकाणी पुरुषांच्याच नव्हे तर महिलांच्या पण मॅचेस होत्या. सो इकडे महिलांनी पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आणि डे 1ला मस्त असं होम मिनिस्टरचा पण खूप छान प्रोग्राम झाला होता आणि त्याच्यामध्ये रीलची कॉम्पिटिशन पण ठेवलेली होती सिन्नरचे जे सर्व काही रील स्टार आहेत त्यांच्यासाठी. आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे खूप छान असा फोक जो प्रोग्राम होता तो पण ह्या ठिकाणी काल झाला होता, जो की आम्हाला नाही बघायला मिळाला आहे. आणि सो मग आज आम्ही गावावरनं आलेलो. सो आज ह्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आम्ही इकडे जमलो. खूप छान वाटत होतं आणि कोणतीही गोष्ट अशी लाईव्ह बघायला खूपच छान वाटतं. फोक पण जो डान्स जो झालेला तो पण खूप छान झाला होता. आणि यानंतरही लावणीचा खूप छान असा कार्यक्रम होता. इकडे सर्वजण ग्राउंडवरती बक्षीस समारंभाचा आनंद घेत होते. खूप छान अशी भव्य दिव्य सगळीकडे लाईट्स होते, खूप जोरजोरात फटाके फुटत होते आणि एवढी छान राज्यस्तरीय स्तरावरची स्पर्धा सिन्नरमध्ये आयोजित झाली. तर खरंच खूप छान वाटलं हे सगळं बघून आणि हे सगळं लाईव्ह बघण्याचा आनंदच वेगळा होता. प्रो कबड्डी स्टार आकाश शिंदे, अजित चव्हाण, तेजस पाटील, आदित्य शिंदे, दादासाहेब पुजारी
या सर्व खेळाडूंचा मस्त असा खेळ या मैदानावरती बघण्यास मिळाला. बघा मंडळी, हा क्राऊड फुल जोशमध्ये आहेत सगळे. खरंच खूप छान अशा ह्या मॅचेस इथे झाल्या आणि खूप छान असा हा बक्षीस समारंभ इकडे झाला. अहिल्यानगर स्पर्धेचे विजेते ही आहे आजची विजेती टीम. खरंच जबरदस्त परफॉर्मन्स दिला त्यांनी. तर मस्त पुन्हा एकदा आपण वळतोय महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राच्या गळ्यातला दागिना अर्थात महाराष्ट्राची लावणी. आणि ही लावणी सादर करण्यासाठी अशी लावण्यवती येते की जिने केवळ नृत्यच नाही, अभिनय क्षेत्रातून सुद्धा ती घराघरात पोहोचली आहे आणि आजही ती मनोरंजन करते आहे. त्याचबरोबर निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा तिने काम केलेलं आहे. चला तर मग जोरदार आपण स्वागत करूया. येते लावण्यवती धनश्री दळवी. मंडळी, कबड्डीच्या थरारानंतर आता येतो एकदम झकास एंटरटेनमेंट. आता पाहायला मिळणार आहे पारंपरिक मराठमोळी लावणी. खूप छान छान लावणी परफॉर्मन्स या ठिकाणी झाले आहेत. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, त्यामुळे तुम्हाला पूर्ण असा हा जो लावणी डान्स आहे, खूप छान लांबून कलाकार आलेले, तर त्याचाही तुम्हाला आनंद घेता फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद खेळवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद खेळवा. पहिला आवाज जर ओळखला तर नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत त्या महान कलाकारासाठी. पहिला आवाज बाई वाड्यावर या, ओळखला असेल तर जोरदार टाळ्या. आणि दुसरा आवाज या मायला तुझ्या. दोन्ही महान कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचे अनेक किस्से मी तुम्हाला नंतर सांगेनच, पण तत्पूर्वी आपण वळूयात आपल्या पुढच्या सादरीकरणाकडे. खरं तर अनेक महान लोककलावंत आहेत, त्यांनी आपली ही जी संस्कृती आहे, चित्रपट सृष्टी आहे, ही समृद्ध केलेली आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे शाहीर साबळे. त्यांच्या आयुष्यावर आधारित नुकताच एक चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला होता. अंकुश चौधरी यांनी त्यांचं त्या जे कॅरेक्टर आहे ते प्ले केलं होतं. तर आता आपण त्याच चित्रपटातील काही आठवणींमध्ये आपण जातोय. त्या आठवणी तुमची महरजी
खरंच महाराष्ट्राची शान म्हणजे लावणी आणि इकडे खूप छान असे लावणी डान्स झाले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही आज या ठिकाणी सिन्नरमध्ये प्रथमच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती. उदयभाऊ सांगळे प्रस्तुत शिवचषक कबड्डी स्पर्धा यासाठी आलो होतो. त्या कार्यक्रमाचा आनंद आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आज या स्पर्धेचा समारोप सोहळा संपन्न झाला. तसेच आता या ठिकाणी महाराष्ट्राची लोकधारा लावणी संपन्न होत आहे.